नाशिक शहरात अवघ्या 2 तासांच्या अंतरात 2 वेगवेगळ्या ठिकाणी दहशत माजवणाऱ्या घटना घडल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये भूषण गोसावी आणि दानिश शेख यांची नावं समोर आली आहेत. काळ्या रंगाच्या स्कॉडा कारचा वापर झाल्याचंही तपासात समोर आलंय. पहिली घटना नाशिक रोड बस स्टॉप परिसरातील नालंदा हॉटेल समोर घडली. फिर्यादी अफरोज अख्तर खान हे तंबाखू घेण्यासाठी गेले असताना काही जण स्कॉडा कारमधून आले. भूषण गोसावी यानं पिस्तल दाखवत दहशत निर्माण केली. त्यानंतर अफरोज खान यांना चॉपरचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली. त्यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडण्यात आली, तसंच दगडांनी हल्ला करण्यात आला. या मारहाणीदरम्यान पोटाला पिस्तल लावून त्यांच्या खिशातील 17,000 रुपये जबरदस्तीनं काढून घेतल्याचा आरोप फिर्यादीनं केलाय. तसंच पिस्टलमधून 2 गोळ्या झाडण्यात आल्याचंही फिर्यादीत नमूद करण्यात आलंय. जखमी अफरोज खान यांच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरू असून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर दुसरी घटना देवळाली गावातील जाधवमळा परिसरात घडली आहे. फिर्यादी प्रशांत नानासाहेब जाधव हे घरी असताना त्याच स्कोडा कारमधून काही जण तिथे आले. जुन्या वादातून शिवीगाळ करत त्यांनी जाधव यांच्या मर्सिडीज कारवर दगड आणि फरशीचे तुकडे मारून समोरील काच आणि हेडलाईटची तोडफोड केली. यावेळी भूषण गोसावी यानं गावठी पिस्टलमधून हवेत एक गोळी झाडल्याचा आरोप फिर्यादीनं केलाय. दोन्ही घटनांमध्ये एकाच स्कॉडा कारचा वापर आणि काही आरोपी समान असल्याने नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाणे संयुक्तपणे तपास करतायत. आरोपीविरुद्ध मारहाण, लूट, तोडफोड, दहशत निर्माण करणं आणि आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत. सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. संविधान न्यूज, नाशिक.